विधान परिषद निवडणुकीसाठी यंदा कमालीची रंगत पाहायला मिळाली आहे। महायुतीकडून माजी आमदार राजेंद्र राऊत आणि महाविकास आघाडीकडून वसंतराव देशमुख निवडणूक रिंगणात होते। या दोन्ही उमेदवारात लढत होत असली तरी सामना हा पालकमंत्री जयकुमार गोरे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात दिसून आला। यातून दावे प्रतिदावे, आव्हान आणि प्रतिआव्हान असं चित्र दिसून आल्यानं इथल्या लढतीत चुरस निर्माण झाली। गुरुवारी विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली। यामध्ये 99% इतकं मतदान झालं। परदेशी गेलेले एक सदस्य आणि निधन झालेले एक सदस्य वगळता सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवून होते। विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाकरता कुर्डुवाडी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, पंढरपूर, मंगळवेढा, अकलूज अशा 6 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती। एक पालिका, एक जिल्हा परिषद, 17 नगर परिषद, नगरपालिका, पंचायत समिती 19 असे एकूण निवडून आलेले 544, त्याचप्रमाणे स्वीकृत सदस्य 49 आणि अध्यक्ष 23 असे एकूण 616 मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावायचा होता। यामध्ये उत्तर सोलापूर मतदान केंद्र वगळता सर्वच मतदान केंद्रावर 100% मतदान झालं। सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली। सकाळच्या सत्रात मतदानासाठी सदस्यांची झालेली गर्दी दिसून आली। शहरातील उत्तर सोलापूर तहसील कार्यालय परिसरात विविध राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांची एकच गर्दी नजरेस पडली। दरम्यान मतदानाची वेळ होताच विविध राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी मतदान केंद्राकडे यायला सुरुवात झाली। सर्वांनी एकत्रित येत मतदानाचा हक्क बजावणं पसंत केलं। आपल्या नेतेगणांसमवेत येत मतदानाचा हक्क बजावण्यात आला। उत्तर सोलापूर तहसील कार्यालय इथं पालिकेतील पदाधिकारी तसंच नगरसेवकांनी मतदान केलं। मतदान केल्यानंतर माध्यमांसमोर त्यांनी विजयी खूण करून देखील दाखवली। निवडणुकीसाठी एक एक मत महत्त्वाचं असल्यानं चुरशीनं ही निवडणूक प्रक्रिया पार पडली। गुप्त पद्धतीनं हे मतदान असल्यानं लोकप्रतिनिधी असणारे मतदार कोणाच्या बाजूनं कौल देतात याची उत्कंठा राजकीय वर्तुळाला लागली आहे। दरम्यान मतदान प्रक्रियेवेळी मतदान केंद्राबाहेर पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता। ग्रामीण भागातून देखील विधान परिषद निवडणुकीचा उत्साह नजरेस पडला।